नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण अजिबातही बेसन पिठाचा वापर न करता एकदम खमंग व खुसखुशीत तसेच अतिशय चविष्ट अशी कोथिंबीरीची वडी करणार आहोत। त्याआधी अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। वडीसाठी इथे मी 1 वाटी हरभरा डाळ 7 ते 8 तासांसाठी म्हणजेच रात्रभर भिजत ठेवलेली होती। डाळ चांगली भिजलेली आहे। आता ही डाळ मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे एखाद्या झाऱ्याच्या सहाय्यानेच डाळ पाण्यामधून काढून घ्यायची आहे, जेणेकरून त्यामध्ये अजिबातही पाणी राहणार नाही। आता यामध्ये अजिबातही पाणी न घालता डाळ चांगली बारीक वाटून घेऊया। तर अशा प्रकारे इथे एकदम बारीक अशी डाळ वाटून घेतलेली आहे। डाळ वाटत असताना एखाद दुसऱ्या पाण्याची आवश्यकता असेल तरच त्यामध्ये पाणी घालून डाळ एकदम बारीक वाटून घ्यायची आहे। वडीसाठी एक हिरवं वाटण करावं लागणार आहे। त्यासाठी इथे मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 2 इंच आले सालीसकट इथे मी वापरलेला आहे, फक्त स्वच्छ धुवून घेतलेला आहे। अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरे व थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालून अजिबातही पाण्याचा वापर न करता मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया। तर अशा प्रकारे इथे हिरवं वाटण तयार झालेलं आहे। वडीसाठी इथे 1 जुडी कोथिंबीर खुडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। कोथिंबीरीच्या वडीसाठी नुसत्याच पानांचा वापर न करता कोवळी अशी देठे वापरल्यामुळे वडीला छान सुगंध येतो। अर्ध्या तासापूर्वीच इथे मी टॉवेलवरती ही कोथिंबीरीची पाने नितळ ठेवलेली असल्यामुळे पूर्णपणे कोथिंबीर कोरडी झालेली आहे। आता यातील थोडी थोडी कोथिंबीर घेऊन जेवढी होईल तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे। जी कोथिंबीर रंगाने एकदम हिरवीगार असते व पाने किंचितशी बारीक असतात अशी कोथिंबीर गावरान कोथिंबीर असते। अशीच कोथिंबीर वडीसाठी चांगली असते, तर इथे मी गावरान कोथिंबीर वापरलेली आहे। तर अशा प्रकारे सर्व कोथिंबीर बारीक चिरून घेऊयात। चिरून घेतलेली कोथिंबीर इथे एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे। यामध्ये हिरवे वाटण घालून घेऊया। यामध्ये थोडासा हिंग, 2 चमचे पांढरे तीळ, अर्धा चमचा ओवा हातावरती थोडासा चोळून यामध्ये घालून घेऊया। पाव चमचा हळद घालून सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घेऊया। सर्व पदार्थ चांगले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये बारीक वाटून घेतलेली हरभरा डाळीची पेस्ट घालूया। वडी एकदम खुसखुशीत व हलकी फुलकी बनण्यासाठी यामध्ये पाव वाटी तांदळाचं पीठ घालून घेऊया। ज्याप्रमाणे आपण भाकरीसाठी पीठ मळतो अगदी त्याचप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं आहे। हरभरा डाळीची पेस्ट व तांदळाचं पीठ घातल्यानंतरही हे वडीचं मिश्रण अजून थोडंसं पातळ असं वाटत आहे, म्हणून यामध्ये मी थोडं थोडं करून ज्वारीचं पीठ घालून घेत आहे। यामध्ये चवीपुरतं मीठही घालून घ्यायचं आहे। इथे मी सर्वच पिठाचा वापर केलेला आहे, म्हणजे 1 वाटी हरभरा डाळ, पाव वाटी तांदळाचं पीठ व 1 वाटी ज्वारीचं पीठ मला या वडीसाठी लागलेलं आहे। कोथिंबीरीच्या वडीमध्ये जर खूप जास्त प्रमाणामध्ये कोथिंबीर व कमीत कमी पिठाचा वापर केला तरच वडी खायला एकदम चविष्ट लागते। तर अशा प्रकारे मी इथे वडीसाठी किंचितसा घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे। आता ज्या प्लेटमध्ये आपण वडी उकडून घेणार आहोत त्या प्लेटला थोडंसं तेल लावून घेऊया। आता हे सर्व पीठ ताटामध्ये काढून एकदम अलगद हाताने अशी ही वडी थापून घ्यायची आहे। इथे मी चौकोनी आकारामध्ये कोथिंबीर वडी करणार आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे कोथिंबीरचे रोल्सही करू शकता, परंतु अशा प्रकारे कोथिंबीर वडी केल्यामुळे कमीत कमी वेळामध्ये वडी चांगली शिजली जाते। सर्व प्लेटवरती अशी वडी थापून घेतल्यानंतर यावरती थोडेसे तेल असे टाकून घेऊया। तीळ निघू नयेत म्हणून थोडंसं असं हातानं परत एकदा वडी थापून घ्यायची आहे। वडी उकडण्यासाठी इथे इडली पात्रामध्ये 1 ते 1.5 ग्लास भरून पाणी गरम करत ठेवलेलं होतं। आता हे पाणी चांगलं उकळल्यानंतर यावरती ही प्लेट ठेवून देऊया। यावरती झाकण ठेवून जवळपास 20 मिनिटासाठी मध्यम आचेवरती वडी उकडून घेऊया। वडी उकडण्यासाठी तुम्हाला कमी जास्तीचा वेळ लागू शकतो। 20 मिनिटांनंतर वडी कशी शिजली आहे ते चेक करूया। सुरी वडीमध्ये घातल्यानंतर सुरी एकदम क्लीन निघालेली आहे, म्हणजेच आपली वडी चांगली शिजलेली आहे। तसेच हाताला वडी अजिबातही चिकटत नाही, म्हणजेच वडी चांगली शिजली गेलेली आहे असे समजावे। आता ही वडी पूर्णपणे थंड होऊ देण्यासाठी बाजूला काढून घेऊया।
वडी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच वडी कट करून घेऊया. पहिले उभे व नंतर आडवे असे काप करून चौकोनी आकारामध्ये वडी कट करून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे डायमंड शेपमध्ये ही वडी कट करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे एकदम मस्त अशी ही वडी तयार झालेली आहे. ही वडी अशीही खायला खूप छान लागते. तसेच थोडासा कांदा घालूनही तुम्ही ही वडी परतून घेऊ शकता, परंतु मी इथे वडी तळून घेणार आहे. कढईमधील तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये वडीचे थोडेसे तुकडे सोडून घेऊया. वडी एकदम मंद आचेवरती न तळता मध्यम आचेवरती तळून घ्यायची आहे. 2 ते 3 वेळा वडी उलटपालट करून घ्यायची आहे. ही वडी तळून जरी घेतलेली असली तरीही वडीला अजिबातही जास्त तेल लागलेलं नाही. 4 ते 5 मिनिटांनंतर इथे वडीला हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. आता वडी तेलामधून काढून घेऊया. तर इथे एकदम खुसखुशीत, कमी तेलकट व चविष्ट अशी कोथिंबीर वडी रेडी झालेली आहे. बेसन पिठापेक्षा सुद्धा भिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीच्या पेस्टपासून बनवलेली ही वडी एकदम चविष्ट अशी तयार झालेली आहे. कधीकधी घरामधील बेसनपीठ संपलेलं असतं व कोथिंबीर वडी खावीशी वाटते, किंवा कधीकधी त्याच चवीची कोथिंबीर वडी खाऊनही कंटाळा येतो. तर अशा वेळेस तुम्ही भिजवलेल्या हरभरा डाळीच्या पेस्टपासून ही वडी तयार करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा.